ज्या विद्यार्थ्यांनी 2025 मध्ये BBA, BCA, BBM, BMS, CET दिली होती, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, लोकमतने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार ही जी CET आहे ती पुन्हा घेतली जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी CET दिली आहे त्यांना ही CET देण्याची गरज आहे का? आणि ही CET परत का घेतली जात आहे? या गोष्टीविषयी डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. या CET साठी असणारे जे लाईव्ह बॅचेस आहेत त्या ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेले आहेत. जे विद्यार्थी 2026 मध्ये ही CET देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी या बॅचेस असणार आहेत. या बॅचेसमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून मल्टिपल रिव्हिजन्समधून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जातो. रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये अवेलेबल आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच जी आहे ती तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे आणि एक्झाम झाल्यानंतर सुद्धा अगदी तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात की लोकमतने काय बातमी प्रसिद्ध केली आहे या CET विषयी आणि CET सेलचं याच्याविषयी काय म्हणणं आहे. त्यासाठी आपण लोकमत न्यूजपेपरच्या वेबसाईटला जाऊयात. इथे तुम्ही पाहू शकता BBA, BCA, BBM, BMS पुन्हा CET निम्म्याच जागांसाठी प्रवेश अर्ज. दिनांक 7 जून 2025 रोजी ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ते स्पष्ट दिलेलं आहे, पुढील 2 ते 3 दिवसात नोंदणीला सुरुवात केली जाणार आहे. म्हणजे ही एक्झाम जी परत घेतली जाणार आहे त्याची नोंदणी पण आता लवकरच सुरू होणार आहे. लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत BBA, BCA, BBM, BMS परीक्षा पुन्हा एकदा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी अत्यल्प झाल्याने कॉलेजातील जागा मोठ्या संख्येने रिक्त राहणार आहेत. त्यामुळे आणखी विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी या उद्देशाने ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. म्हणजे थोडक्यात झालं काय विद्यार्थी मित्रांनो, जेवढ्या विद्यार्थ्यांकडनं या परीक्षेसाठी अप्लाय करण्यात आलं होतं तेवढ्या तर त्याच्यापेक्षा जास्त जागा कॉलेजेसमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे थोडक्यात विद्यार्थी कमी आणि जागा जास्त ही सिच्युएशन इथे झालेली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेचे फॉर्म भरले नव्हते अशा विद्यार्थ्यांसाठी ही CET परत घेतली जाणार आहे. CET सेलने 29 ते 30 एप्रिल दरम्यान BBA, BCA, BBM, BMS या अभ्यासक्रमाची CET परीक्षा घेतली होती. यात 72,259 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील 61,666 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. म्हणजे 72,000 विद्यार्थ्यांनी इथे नोंदणी केली होती. पैकी फक्त 61,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. तसेच निम्म्याच जागांसाठी प्रवेश अर्ज सुद्धा आलेले होते. म्हणजे CET सेलने त्यांचा निकाल 4 जूनला जाहीर केला होता. मात्र त्याच वेळी या अभ्यासक्रमाच्या कॉलेजांमध्ये जवळपास 1,05,000 जागा आहेत. त्यातून निम्म्याच विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केल्याने अनेक कॉलेजातील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही CET पुन्हा घेण्याचा निर्णय CET सेलने घेतलेला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यापूर्वी परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा CET परीक्षा घ्यावी अशी मागणी होती. CET साठी नोंदणी करू न शकल्याने अनेक विद्यार्थी वंचित राहिले. याकडे प्राध्यापक संघटनेने उच्च शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे आता पुन्हा CET घेण्याचा निर्णय झालेला आहे. त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. तर अशा पद्धतीने लोकमतने सांगितलं आहे की जेवढे ऍप्लिकेशन आले होते त्याच्यापेक्षा जवळजवळ दुप्पट जागा कॉलेजांमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे जर ही CET पुन्हा घेतली गेली नाही तर कॉलेजांमध्ये असणाऱ्या निम्म्या जागा ह्या रिकाम्याच राहणार आहेत. तर त्या जागा भरण्यासाठी शिक्षक संघटना ज्या होत्या, प्राध्यापकांच्या संघटनेने उच्च शिक्षण विभागाकडे या गोष्टीचं लक्ष वेधलं होतं. त्याच्यामुळे पुन्हा ही CET घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, याविषयी CET सेलचं काय म्हणणं आहे ते आपण पाहूयात. इथे CET सेलच्या वेबसाईटवरती त्यांनी एक जाहीर सूचना दिलेली आहे. तर इथे आपण पाहू शकतो की राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 25-26 करिता तंत्र शिक्षण विभागातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता BCA, BBA, BMS, BBM CET 2025 ही ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा दिनांक 29 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत
घेण्यात आलेली असून त्याचा निकाल दिनांक 4 जून 2025 रोजी घोषित करण्यात आलेला आहे. सदर परीक्षेस काही उमेदवार सहभागी न होऊ शकल्याने उमेदवार, पालक, संस्था यांनी सीईटी कक्षास व्यक्तिशः भेट देऊन ईमेलद्वारे त्याचप्रमाणे दूरध्वनीद्वारे अतिरिक्त सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याबाबत विनंती केली आहे. सदरील उमेदवारांचे शैक्षणिक हिताचा विचार करून शासनाने या कार्यालयास BCA, BBA, BMS, BBM या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता अतिरिक्त सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याची मान्यता दिलेली आहे. सदरील अतिरिक्त परीक्षेचे वेळापत्रक व इतर माहितीबाबत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org संकेतस्थळावरती नियमितपणे भेट द्यावी याची सर्व संबंधित इच्छुक विद्यार्थी, पालक, संस्था यांनी नोंद घ्यावी. म्हणजे थोडक्यात ही जी अतिरिक्त प्रवेश परीक्षा आहे या प्रवेश परीक्षेचं म्हणजे या सीईटीचं जे वेळापत्रक आहे ते सीईटी सेल लवकरच आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाहीर करेल. आत्ता आपण जर सध्या पाहिलं तर इथे कुठलंही नवीन वेळापत्रक अजून तरी सीईटी सेलने या परीक्षेसंदर्भात जाहीर केलेलं नाहीये. तर लवकरच हे वेळापत्रक येईल. त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनचं जे चॅनल आहे त्याला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून हे नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला सुद्धा या नोटिफिकेशन विषयी लवकरात लवकर माहिती होईल. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले नव्हते त्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि परीक्षा देण्यासाठी ही एक चांगली संधी चालून आलेली आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून ही सीईटी द्यावी आणि जे विद्यार्थी 2026 मध्ये ही सीईटी देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ग्लोबल ऑनलाईनमध्ये बॅचेस सुरू करण्यात आलेले आहेत. या बॅचेसमध्ये परीक्षेपर्यंत मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचं संपूर्ण सिलेबस कव्हर केलं जाईल. रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला दिले जातील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ज्यांची परीक्षा आहे त्यांनी एक्झामचं प्रिपरेशन करत राहा आणि ज्यांची परीक्षा झाली आहे अशा विद्यार्थ्यांनी कॅप राऊंडच्या तयारीला लागा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.